काव शोभे तुझे पैसे पडले का सगळे? हा माय 4,500 रुपये आले. सगळा भाऊ 500 रुपये टाकायले 10 विचार करतो. आपल्याला मुख्यमंत्रीना 1,500 रुपये महिना टाकणं लावला. बरं आहे का नाही सांगा बरं का? हा माय बरं झालं. आपल्याला गरीबाला तेवढीच आशा होती की दिले तर तेवढं चांगलं झालं की नाही. बरं घरामध्ये आपल्याला तेवढंच आधार होऊन गेला. बरं का नाही? बरं बरं आपल्याला तेवढेच कामं आले की नाही पैसे, तेवढेच कामं आले की नाही आपल्याला पैसे. आता त्याला आपण आता निवडून दिलं पाहिजे. नाही निवडून दिलं तर आपल्याला कसं काय पगार देईन आपला भाऊ? बरं माय आपण तर देऊ मत, पण आपल्या माणसांना बी दिले पाहिजे ना. आपले माणसं काय म्हणता, बहिणींले दिले पैसे आपल्याला दिले का? पण आपल्याला सांगणं पडेल ना की तुम्ही बी मत मा भाऊले द्यावा असं. बरं माय खरंच आपल्याला सांगून धमक्या देऊन सांगणं पडेल त्यांना की मा भाऊलेच निवडून द्या तुम्ही. मा भाऊ कसा पैसे देतो तुम्हाला कसं गोड लागतंय घेणं. मग तुम्हाला मग तवाच सांगते की घेऊ नका वा पैसे असं. मग आपल्या माणसाला सांगायचं की बाबा निवडून देणं आपल्या भाऊचं काम आपल्यालाच करणं आहे. आपल्याला देणं आहे त्याला निवडून सण. आपल्या पुढच्या सुविधा बी आपल्यालाच भेटतील. आपल्यासाठीच करतोय तो जे काय करतोय ते. हा बहीण आपल्याला ना आपल्या भाऊलेच निवडून देणे. ते विरोधी पार्टीवाले काय बी सांगो काय बी राहो, आपल्या भाऊले आपलंच निवडून देणे. हा बाई आपण आपल्या मैत्रिणींना बी सांगू की बा सगळ्या जणी जाऊ आपण घरोघरी. सगळ्या बहिणी पैसे घेतात आणि मग आपण सांगू आपल्या भाऊले निवडून देऊ. ते विरोधी पक्षवाले काय बी सांगू बा आपणच निवडून देणे आपल्या भाऊले.